21 कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी. जयसिंगपूरमध्ये लवकरच सर्व रस्त्यांचे डांबरीकरण. शहरातील रस्त्यांच्या समस्येला दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून तब्बल 21 कोटी रुपयांच्या निधीतून सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी ही माहिती दिली. शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामासाठी 21 कोटीच्या निधीस मंजुरी दिली आहे. या निधीतून जयसिंगपूर शहरातील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा सिद्धेश्वर मंदिर यात्री निवास येथे पार पडली. या सभेत विषय परिपत्रिकेवरील 1 ते 20 विषयांना सभागृहाने एकमताने मंजुरी दिली आहे. सभेत शहर विकास संदर्भातील विविध महत्त्वाचे विषय चर्चिले गेले. यामध्ये शिवतीर्थ व राजेश टोपे जलतरंग तलाव येथील दैनंदिन कामकाजासाठी अटी शर्ती निश्चित करणे, सुरक्षा मानकांची कार्यपद्धती ठरवणे, नवीन प्रशासकीय इमारतीत लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणे, तसेच 8A एम पार्क जयसिंग महाराज व शाहू महाराज उद्यानाच्या देखभालीसाठी निविदा प्रक्रिया राबवणे यासारख्या विषयांचा समावेश होता. या चर्चेत नगरसेवक बजरंग खामकर, पराग पाटील, अर्जुन देशमुख तसेच संजय पाटील कोथळीकर व संतोष जाधव यांनी सहभाग घेतला. सभेत मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभेच्या शेवटी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत सभेची सांगता केली.